नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आकृती मोजा म्हणजे त्रिकोण मोजा हा प्रकार बघणार आहोत. तर हा प्रकार IBPS असो, TCS असो, सरळ सेवा असो किंवा कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक परीक्षा असो, कोणतीही परीक्षा असो ज्याच्यामध्ये प्री मेन्स एंटर असो, कोणताही पेपर असो, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा घटक येतो, त्याच्यामध्ये आकृती मोजा हा प्रश्न येतो. मग ह्याच्यामध्ये BMC घ्या, TCSची कोणतीही एक्झाम घ्या, सरळ सेवेवाली किंवा पोलीस भरती घ्या, तलाठी भरती घ्या, कोणत्याही एक्झामला खूप महत्त्वाचा ठरणारा हा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 7-8 टाईप घेतलेले आहे आणि त्याच्या ट्रिक्स पण मी इथे एक्सप्लेन करत आहे. बघा, अशा प्रकारची ज्यावेळेस आकृती तुमच्याजवळ येईल त्याच्यामध्ये त्रिकोण मोजायला विचारलेलं असेल आणि एका बिंदूवर ना समोरच्या बिंदूवरती काय टाकलेलं असेल, लाईन टाकलेले असतील, तर त्याच्यामध्ये त्रिकोण मोजा. इथे किती होतो? 1, 2 आणि 3 यांची काही करायचं गरज नाही, याची फक्त बेरीज करायची तुम्हाला. मग 1 + 2 + 3 किती झाले? यांची बेरीज केली 1 आणि 2 3 होतात, 3 आणि 3 6 होतात. तर मग ह्या त्रिकोणात किती त्रिकोण असतील एकूण? तर 6 त्रिकोण असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट जी फिगर आहे ती कशा प्रकारची बघा, किती लाईन आहेत? 1 2 3 आणि 4 लाईन आहेत. तर मग इथे 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारचे काउंटिंग केली ह्या फिगरला. अशा प्रकारचं काउंटिंग केली 1 2 3 4 5. तर यांची बेरीज केली आपण 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 किती होतात? 15 होतात. तर ह्याच्यामध्ये त्रिकोण एकूण झालेले आहेत 15. त्याच्यानंतर टाईप 2 बघा. टाईप 2 मध्ये कसं आहे की जे आडवी रेष आहे, ज्या आडवी रेषा दिसत आहेत त्याला फक्त कट करा आणि तेवढेच त्रिकोण असणार आहेत. आडव्या म्हणजे काय? हॉरिझॉन्टल लाईन्स. ह्या लाईन कट केल्या तेवढेच तुमचे त्रिकोण असणार आहेत. इथे 2 असतील, इथे 3 असेल, तर पुढच्या फिगरमध्ये 4 लाईन आहेत, तर 4च त्रिकोण असतील. त्याच्यानंतर टाईप 3 बघा. टाईप 3 कसा दिलेला आहे? तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे 1 आणि 2. ह्याच्या जो आपल्या दोन्ही टाईप 1 आणि टाईप 2चं कॉम्बिनेशन आहे, ह्याच्यामध्ये 1 आणि 2 ह्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतील? जर ही लाईन विसरली आडवीवाली, तर ह्याच्यामध्ये 1 आणि 2 3 त्रिकोण तयार होतील. तसंच वरच्या साईडला 1 आणि 2 किती त्रिकोण तयार होतील? 3 त्रिकोण तयार होतील. तर असे 6 त्रिकोण होतील. किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बोलू शकता की ह्याच्यामध्ये 3 त्रिकोण तयार होतात मोठ्या ह्याच्यामध्ये, आणि आडवी लाईन टाकली तर आडव्या किती लाईन झाल्या? 2. मग गुणीला 2 करायचं. सेम तसंच इथं 1 2 3 जर आपण नंबर दिला 1 2 3, तर ह्याच्यामध्ये खालच्या बेसवरती 6 त्रिकोण बनतील. तसेच ह्या बेसवरती 6 त्रिकोण बनतील, ह्या त्रिकोणावरती 6 बेस बनतील. किंवा तुम्ही इथे 6 1 6 6 2 12 आणि 6 18 गुणीला जर 3 केलं तर ह्या फिगरमध्ये एकूण 18 त्रिकोण बनतील. जो टाईप 4 आहे, टाईप 4 मध्ये काही नाही, एकच फॉर्म्युला लावायचं. इथे काउंटिंग करायची 1 2 3 4. मग n बरोबर 4 गुणीला 2. ह्याचा फॉर्म्युला काय आहे? n × 2. म्हणजे जेवढे त्रिकोण तुमच्याकडे भेटतील तुम्हाला त्याला 2 ने गुणायचं आहे. मग इथे 4 त्रिकोण भेटले तुम्हाला, गुणीला 2 किती येतील? ह्याच्यामध्ये 8 येतील. तसंच ह्याच्यामध्ये काउंट केलं 1 2 3 4 5. मग इथे किती त्रिकोण येतील? 5 गुणीला 2 म्हणजे 10. समोरच्या फिगरमध्ये 6 त्रिकोण आहेत. 6 काउंटिंग येईल. 6 गुणीला 2 किती होतील? तर 12 त्रिकोण होतील. खालच्या त्रिकोणामध्ये बघा इथे किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 गुणीला 2 किती झाले? तर 10 झाले. त्यानंतर 5वा प्रकार बघा. 5व्या प्रकारामध्ये आपण काय करतो की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला पण आहे जो की 4n-3 म्हणून येतो. तर n ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, म्हणजे उघड उघड दिसणारे किती त्रिकोण आहेत. उघड उघड म्हणजे इथे काउंटिंग नाही करायची. हा बाहेरचा एक त्रिकोण आणि हा आतला एक त्रिकोण, असे 2 त्रिकोण आहेत. तर ते उघड उघड जे त्रिकोण आहेत, ज्यांचं कॉम्बिनेशन करून हे त्रिकोण बनवलेत, तर ते n म्हणून ठेवायचं आहे. इथे 4 गुणीला इथे 2 त्रिकोण आहेत, -3 किती होतील? 8 - 3 किती झाले? 5. मग ह्याच्यामध्ये 5 त्रिकोण असतील. किंवा सरळ सरळ सोपं सांगतो, बाहेरचा एक त्रिकोण काउंट करा, 1 प्लस करा, आतमध्ये काही त्रिकोण टाकलाय, डायरेक्ट ह्याला कट मारा. 1 कट मारला, 4 लिहा, किती झाले? 5. आता परत सेम ह्या फिगरमध्ये बघा, 1 लिहिला मी बाहेरच्या त्रिकोणासाठी, इथे कट मारला, प्रत्येक कटला 4 द्यायचं, इथे 4 झाले. हा एक कट मारला, आतमधला एक त्रिकोण आला, परत 4 झाले, किती झाले? 9. जर तुम्हाला हे जस्टिफाय नसेल वाटत तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, किती त्रिकोण वापरले त्याच्यामध्ये, बाहेरचा एक, आतला एक आणि त्याच्या आतमधला एक. मग 4 गुणीला 3 त्रिकोण -3, 4 त्रिक 12 - 3 किती होतात? 9 होतात. सेम तसं खालच्या याला बघा, एक बाहेरचा त्रिकोण, 1 प्लस 1 कट मारला, 4 त्रिकोण लिहिले, परत ह्याला कट मारला, परत 4 त्रिकोण लिहिले, परत ह्याला कट मारला, किती त्रिकोण झाले? 4. मग किती येतील? 4 त्रिक 12 + 1 13 त्रिकोण ह्याच्यामध्ये येतील.
नाहीतर फॉर्म्युलासुद्धा लावू शकता तुम्ही. 4 गुणिला एकूण त्रिकोण किती आहे? 1, 2, हा 3 आणि हा 4 म्हणजे 4 वजा 3. 16 वजा 3 किती झाले? तर 13 झाले. तर कसंही उत्तर काढलं तर सेम येतं. त्याच्यानंतर टाईप 6 बघा. टाईप 6 बघा, हा सिमेट्रिक फिगर आहे. सिमेट्रिक म्हणजे समान फिगर आहेत. म्हणजे इथे किती होतात? 1, 2, 3 तयार होतात. तर इथे पण 1, 2, 3 फिगर तयार होतील. सेम तसं इथून जर काउंटिंग केली तर 1, 2 आणि 3 फिगर तयार होतात. ह्या सिमेट्रिक फिगर आहेत. मग सगळ्या सिमेट्रिक फिगर असतील तर काय करायचं आपण? तुम्ही ह्याला काय करू शकता? 6व्या ह्याला एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा? 1, 2 आणि 3. आता मी पहिले फॉर्म्युला सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ट्रिक्स बघा. ट्रिक्स जास्त योग्य पडेल मला असं वाटतं, कारण की फॉर्म्युला माणूस विसरून जातो. आता हे सिमेट्रिक फिगर आहे, तर ह्याचा काय करायचं आहे? 2n वर्ग वजा 5 करायचा आहे. मग ह्या ज्या 3 आलेल्या आहेत, मॅक्सिमम 3 आलेला आहे. मग 3 आल्यानंतर 2n वर्ग, मग n बरोबर 3 घ्यायचं आहे. 2 गुणिला n वर्ग म्हणजे 3चा वर्ग किती होईल? 9 वजा 5 किती आला? 9 दुनी 18 वजा 5 13 येईल. ठीक आहे. तर हे 13 येतील. असं त्याच्यापेक्षा बेस्ट काय आहे? 2n वर्ग वजा 5. मग ह्याच्यापेक्षा बेस्ट काय बघा? 1, 2, 3 आले. सरळ सरळ काय करा? 1, 2 आणि 3 असं सिक्वेन्समध्ये लिहा. पहिले 1ला 1 लिहून घेतला आपण. मग हा 1 ह्या 2मध्ये ॲड करा, म्हणजे त्यांची बेरीज करा. 1 आणि 2ची बेरीज केली किती आला? 3. 3 इकडे लिहिला. परत 3 आणि 3 यांची बेरीज करा, ती इकडे लिहा. किती आली? 3 आणि 3 6 आणि यांच्या सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 1 10. 10 लिहिले की खालीहून सुरुवात करायची वरच्या साईडला. 1 सोडायचा, 1 घ्यायचा, 1 सोडायचा. परत सांगतोय, खालीहून सुरुवात करायची, 1 सोडायचा, 1 घ्यायचा आणि 1 सोडायचा. मग हा 3 इथे घेतलेला आहे, प्लस 3 करा. किती आलं उत्तर? 13. इथे पण किती उत्तर येतं? 9 गुणिला 2 वजा 5, 18 वजा 5 किती होतं? 13. तर सेम उत्तर आलेलं आहे. सेम खालच्याला बघा. खालच्याला किती येणार आहे? 1, 2, 3 आणि पुढे 4 आहे. पुढे किती आहे? 4 आहे. मग आता तुम्ही कसं करू शकता? वरती सॉल्व्ह करतो बघा. 1, 2, 3, 4 जास्त बेटर पडेल. 1, 2, 3, 4 कारण की फॉर्म्युल्याने तुम्ही विसरू शकता. फॉर्म्युल्याने पण टाकून दाखवतो मी. 2 गुणिला n वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 5 किती आले? 16 दोन्ही 32 वजा 5 म्हणजेच किती? 32 वजा 5 होतील 27. हा झाला फॉर्म्युल्याने. आता आपली ट्रिकने बघा. 1ला पहिले 1 लिहून घेतला. त्याच्यानंतर 1 आणि 2 ॲड केले किती झाले? 3. 3 आणि 3 ॲड केले किती झाले? 6. 6 आणि 4 किती झाले? 10. आता यांच्या सगळ्यांची आपण जर बेरीज केली 6, 10, 16 प्लस 3. 16 आणि 3 किती होतात? 19 आणि 1 हा 20 प्लस 20 झाले. प्लस काय करणार आपण? प्लस 1 खालीहून सुरुवात करणार. खालीहून सुरुवात केली, 1 सोडला, 1 घेतला, 1 सोडला, 1 घेतला. मग इथे 6 आणि 1 यांची बेरीज केली 7. 20 आणि 7 किती होतात? 27. बघा इथे पण फॉर्म्युल्याने 27 आलेलं आहे आणि असं पण 27 आलेलं आहे. टाईप 7 बघा. टाईप 7 काय आहे? ह्याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म्युला आहे, n-2 मल्टिप्लाय बाय 4. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे? n वजा 2 गुणिला 4. ह्याच्यामध्ये n काय आहे बघा? 1, 2, 3, 4. ह्याच्यामध्ये जेवढे त्रिकोण तयार होतात, म्हणजे जेवढ्या फिगर तयार होतात त्या काउंट करायच्या. 4 वजा 2 म्हणजेच किती? n ची किंमत असेल याच्यामध्ये 4. मग 4 वजा 2 गुणिला 4. मग 4 वजा 2 किती होतात? 2 गुणिला 4 किती होतील? ह्याच्यामध्ये 8. सेम तसं ह्याच्यामध्ये जर काउंटिंग केले राईट साईडच्या फिगरमध्ये तर इथे किती येईल? 1, 2, 3, 4 आणि 5. मग 5 n वजा 2 गुणिला 4. मग 5 वजा 2 म्हणजेच 3. 3 गुणिला 4 किती झाले? तर 12 झाले. सेम तसं खालच्या फिगरमध्ये बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वजा 2 गुणिला 4. 6 वजा 4 किती होतात? तर 4 होतात. 4 गुणिला 4 किती झाले? तर ह्याच्यामध्ये 16 त्रिकोण असतील. सेम तसं आता शेवटचा टाईप बघा. 8वा. ह्याच्यामध्ये काउंटिंग करा. असा स्टार दिलेला असेल 1, 2, 3, 4 आणि 5. तर ह्याच्यामध्ये स्टारला 5 जर असतील तर डायरेक्ट 10 येतील. म्हणजे 5चे 10 होतील. आणि हे मोस्ट ऑफ द एक्झाममध्ये असं विचारलेलं असतं. 5 आणि 5 असेल तर 10 येतात. इथे काउंटिंग केली 1, 2, 3, 3, 4, 5 आणि ह्या साईडला 3, 4, 5 आणि इथे 6.
4, 5 आणि 6. जर असं असेल तर ह्या 6ची हे जे 6 तयार झालेले आहेत, 6 प्लस हे मोठे 2 जे ट्रायंगल आहेत तेवढेच तयार होतील. किती त्रिकोण आहेत ह्याच्यामध्ये? एकूण 8 त्रिकोण आहेत. तुम्हाला हा सेशन कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असतात, तर ॲटलीस्ट लाईक तर नक्कीच करा. धन्यवाद.